पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहर आणि तालुक्यात डेंग्यू, मलेरिया, अतिसार यासारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. शहर परिसरात डेंग्यूचे 139 रुग्ण आहेत, तर तालुक्यात 3 रुग्ण आढळले आहेत. बदलत्या वातावरणामुळे शहरासह तालुक्यात सर्दी, खोकला तसेच ताप येणे व अशक्तपणा जाणवत असलेल्या रुग्णांची वाढ होत आहे. मालेगाव परिसरातील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. धरण सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता गिरणा धरणाचे गेट क्रमांक 1 व 6 प्रत्येकी 60 सेंटीमीटर सुमारे 2 फूट व गेट क्रमांक 2, 3, 4 व 5 प्रत्येकी 30 सेंटीमीटर सुमारे 1 फूट उघडण्यात आले. यामुळे एकूण 9,769 क्युसेक 276.43 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. चांदवड मनमाड मार्गावर शिंगवे व मनमाड परिसरात दुचाकीस्वार टेम्पोवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 5 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. तुषार खताळ वय 30 असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. देवडा तालुक्यातील विठेवाडी शिवारात बिबट्याचे धुमाकूळ सुरू असून शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. सटाणा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या व्हायरल इन्फेक्शनचा जोरदार प्रादुर्भाव दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्य तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हवामानात वारंवार होत असलेले बदल, रात्रीचा गारवा, अचानक पडणारा पाऊस या पार्श्वभूमीवर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, खोकला, घशातील खवखव अशा लक्षणांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. कडवण तालुक्यातील निवाडे येथील वरचीदरी भागातील युवा शेतकरी राकेश नारायण आहेर हे शनिवारी दिनांक 6 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक मोटर चालू करण्यासाठी गेले असता शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात आनंद, उत्साह आणि चैतन्य सोहळ्यात मात्र अश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळाबरोबरच घरगुती गणरायाचे देखील वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. येवला तालुक्यातील ग्रामस्थांनी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. सटाणा तालुक्यात रिगलदेवा सार्वजनिक वाचनालयातर्फे पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचे विसर्जन विशेष उपक्रमाने पार पडले. सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या 251 वृक्षाचे वाटप करून तसेच गणेशाचे दर्शन घेणारे वाचकांना प्रसाद म्हणून एक वृक्ष व एक पुस्तक भेट देत अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. ब्राह्मणवाडा येथील रहिवासी व महावितरणचे कर्मचारी संदीप गीते वय 42 याच्या विजेच्या खांबावरून पडल्याने मृत्यू झाला. वायरमन म्हणून कार्यरत होते. वीज वितरण करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरवर रविवारी दिनांक 30 रात्री 11 वाजेच्या दरम्यान विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी दुरुस्तीचे काम करीत होते, त्यावेळी दुर्घटना घडली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात केंद्र सरकारच्या पर्यटन विभागामार्फत राबवण्यात आलेल्या प्रसाद योजनेअंतर्गत त्र्यंबकेश्वर येथे झालेली विविध कामे आता पूर्णत्वास आली असून ही कामे नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यासंबंधित आदेश केंद्र सरकारतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवारी दिनांक 5 रोजी त्र्यंबकला भेट देऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. सायखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विकास व सायखेडा महाविद्यालय बट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गोदाघाट परिसरात गणेश मूर्तीवर निर्माल्य संकलनाचा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. मालेगाव दिंडोरी मतदारसंघाचे दिवंगत खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांना मरणोत्तर विधानसभा स्मृतिपत्र नाशिक येथील निवासस्थानी जाऊन शासनाच्या वतीने प्रदान करण्यात आले.